मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आपण भारतीय राज्यघटनाचे एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. ते फक्त 10 मिनिटामध्ये. वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया. आता प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर बघा, आपली भारतीय राज्यघटना जी काय 26 जानेवारी 1950 यावेळेस अंमलात आली. आता पुढील प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत? हे सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला पुढे. प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर आहे. राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोहपुरुष म्हणून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतो. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुच्छेद आहेत? तर बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 448 अनुच्छेद आहे. बघा, भरपूर ठिकाणी तुम्ही वाचलेलं असेल की 470 कधी दिसतं तर कधी 448. पुढील प्रश्न क्रमांक 5 आपल्यासमोर आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत? पार्ट किती आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये? तर बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 25 पार्ट आहेत. कळालं? चला पुढे. प्रश्न क्रमांक 6 आपल्यासमोर आहे. मूलभूत अधिकार किती आहेत? तर बघा, मूलभूत अधिकार एकूण 6 आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. शिक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहेत? तर बघा, शिक्षणाचा जो अधिकार आहे तर कलम 21 अनुच्छेद ए. बघा, यावरती प्रश्न आम्हाला आला होता BEdला, तर फक्त 21 होतं, ए नव्हतं. ऑप्शन वेगवेगळ्या प्रकारचे होते. तो कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला BCD अशा प्रकारे देतात बघा. तर काय लक्षात ठेवायचं? अनुच्छेद 21 ए. 8 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहेत? तर बघा, सर्वांना समानतेचा अधिकार आहे कलम 14 मध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 9 आपल्यासमोर आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? धर्मस्वातंत्र्य, तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, तुम्हाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 25. पुढील प्रश्न क्रमांक 10. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशातून घेतली आहेत? तर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य रशिया या देशाकडून घेतली आहे. यावरती प्रश्न येतो बघा. 11 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारताची राजभाषा कोणती आहे? भारताची हिंदी ही राजभाषा आहे आपल्या भारताची. 12 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर आपल्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ असतो 5 वर्षाचा. नामधारी राष्ट्रपती असतात आणि कार्यकारी पंतप्रधान. वयाच्या 65 वर्षापर्यंत हे पदावर राहू शकतात. पुढे द्रौपदी मुर्मू हे आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 आपल्यासमोर आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 15. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने आली? तर बघा, पंचायत राज व्यवस्था 73व्या घटनादुरुस्तीने आली बघा. 73वी. कळालं? प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? तर अप्रत्यक्ष. 17 नंबरचा प्रश्न. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 5 वर्ष. त्यानंतर निवडणूक होते, पुन्हा ते निवडून येतात नवीन राष्ट्रपती. 18 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपतीची निवडणूक कोण करतो? संसद सदस्य. 19 नंबरचा प्रश्न आहे. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती. 20 नंबरचा प्रश्न. मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात? लोकसभेवर मंत्रिमंडळ जबाबदार असतात. 21 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. 22 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. लोकसभेचे कमाल सदस्य किती? तर लोकसभेचे कमाल सदस्य आहे 545. 23 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. राज्यसभा कायम सभागृह आहे का? हो बघा राज्यसभा ही कायम सभागृह आहे. 24 नंबरचा प्रश्न. राज्यसभेत कमाल सदस्य किती? तर 245 कमाल सदस्य आहे राज्यसभेमध्ये. 25 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. संसदमध्ये किती सभागृह आहेत? तर 2 आहे बघा. 26 नंबरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्ती करतो? बघा, सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती. 27 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. 2-3 प्रश्न रिपीट झालेले आहे, बाकी नवीन प्रश्न आहे सर्व. न्यायिक पुनरावलोकन कोण करते? तर सर्वोच्च न्यायालय. 30 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 352. 31 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 356. 32 नंबरचा प्रश्न. आर्थिक आणीबाणी कोणत्या अनुच्छेदात आहे? 360 आर्थिक आणीबाणी. 33 नंबरचा प्रश्न. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतो बघा. 34 नंबरचा प्रश्न. राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष. 35 नंबरचा प्रश्न. मुख्यमंत्री कोण नियुक्ती करतो? बघा, मुख्यमंत्रीची तर राज्यपाल. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. 36 नंबरचा प्रश्न आहे बघा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्ती करतात? बघा त्याची तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची राष्ट्रपती नियुक्ती करतात. 37 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. 38 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. नियंत्रण व महालेखापाल कोण नियुक्त करतात? बघा, तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कोणाची? तर नियंत्रक व महालेखापाल. 39 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. वित्त आयोगाची स्थापना किती वर्षांनी होते? तर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना होते. 40 नंबरचा प्रश्न. भारत निवडणूक आयोग कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 324. भारत निवडणूक आयोग 324 या अनुच्छेदात आहे. 41 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. मतदानाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर आपल्याला मतदानाचा अधिकार 326 या अनुच्छेदामध्ये आहे. 42 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. राष्ट्रपती राजव्यवस्था पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने केली? तर पंचायत राज व्यवस्था 73व्या घटनादुरुस्तीने केली. काही प्रश्न रिपीट झालेले आहे, 43 नंबरचा प्रश्न आहे. नगरपालिकांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर 74. पुढील प्रश्न आहे 44 नंबरचा. राज्यघटनेत समाजवादी शब्द कोणत्या दुरुस्तीने आला? तर 42व्या दुरुस्तीने समाजवादी हा शब्द आपल्या राज्यघटनेत आला. 45 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दुरुस्तीने आला? तर 42व्या दुरुस्तीने, कलम 42. पुढे 46 नंबरचा प्रश्न आहे. मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर 3ऱ्या भागात आहे बघा, मूलभूत अधिकार. 47 नंबरचा प्रश्न. राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या भागात आहे? तर 3 नंबरचा योग्य ठरेल. 48 नंबरचा प्रश्न. राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या देशातून प्रेरित आहे? तर फ्रान्स या देशातून प्रेरित आहे. पुढे 49 नंबरचा प्रश्न. भारतीय राज्यघटना भारतीय संघराज्य संकल्पना कोणत्या देशावर आधारित आहे? तर कॅनडा. आणि 50 नंबरचा सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती. बघा, थोडं गडबडमध्ये थोडीफार चूक झाली असेल तर माफ करा. कमी टाईममध्ये मी तुमचे 50 प्रश्न क्लिअर करून दिले. फक्त 10 मिनटामध्ये आपण 50 राज्यघटनेचे प्रश्न बघितलेले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या अभ्यासात. धन्यवाद.